मला वाटते मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 4चाच प्रभाग होता आणि त्याही वेळेस काँग्रेस लढली होती। आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सातत्यानं या जनतेने 4चा प्रभाग असो, 2चा प्रभाग असो, 3चा प्रभाग होतो, भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं होतं। परंतु महानगरपालिकेकडनं ज्या मूलभूत सोयी संदर्भात नागरिकांच्या अपेक्षा आहे त्या आताही पूर्णत्वास आलेल्या नाही आणि प्रशासकीय काळात तर नागरिकांचे हाल झाले आहे। आपण पाहत असाल की साधा कचरा उचलणारा कॉर्पोरेशनकडनंही पैसे घेतो, जनतेकडनंही पैसे घेतो। एखाद्याची गटर लाईन चोक झाली असेल त्याच्या हातात दक्षिणा ठेवल्याशिवाय ती साफसफाई होत नाही। NDSचा स्क्वॉड आहे तो छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे। अशा पद्धतीने महानगरपालिकेने ज्या मूलभूत सोयी पुरवायच्या आहे त्या माध्यमातून सामान्य जनतेची लूट होत आहे आणि याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि जनता त्रस्त आहे की नगरसेवक नसताना त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी कोण समोर आलं याचाही लेखाजोखा जनतेजवळ आहे। काँग्रेसची तयारी पूर्ण आहे, काँग्रेस लढत आलेली आहे। काँग्रेसची महानगरपालिकेत याआधी सत्तासुद्धा होती आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात चित्र बदललेलं दिसेल। भाजपनं 120चं लक्ष ठेवलेलं आहे। नाही, भाजपाचं लक्ष 151चं असू शकते आणि तसं ठेवायलाही पाहिजे। त्यांनी कोणतं काय, जो निवडणूक लढतो त्यांनी 151 जिंकणार आहे हे लक्ष ठेवूनच समोरला यायला पाहिजे। तर मला वाटतं भाजपाचं लक्ष बरोबर आहे, त्यांनी 120चे 151 करायला पाहिजे। तुमचं काय लक्ष आहे काँग्रेसचं? काँग्रेसचं लक्ष आहे सामान्य जनतेला सोयी सुविधा पुरवणारा नगरसेवक हा कसा असावा, त्याचा कार्यकाल कसा असावा, जनतेच्या सोयी मिळाव्यास महानगरपालिकेकडून जनतेला ज्या अपेक्षा असतात, कारण की सर्व काही 50% निर्भर या महानगरपालिकेवर सर्वसामान्य जनतेचा मूलभूत सोयींचे प्रश्न असतात आणि त्यामध्ये त्यांना कशी सोय होईल हे पटवून देण्यासाठी जो नगरसेवक समोर येईल, सातत्यानं जनतेच्या संपर्कात राहील, तोच निवडून येणार आहे। कोणी कितीही मोठं लक्ष ठेवलं तर ही निवडणूक आहे, काही जादूची छडी नाही की घुमवली आणि 120 येऊन गेले। आम्ही निवडणूक लढत असताना आम्ही सत्तेपर्यंत कसं पोहोचू आणि जनतेची सेवा करण्याची संधी कशी उपलब्ध करू याचा विचार करतो। आम्ही फजूल 151 आणि 120च्या गोष्टी करत नाही। 4 सदस्यांचा प्रभाव भाजपसाठी फायदेशीर ठरतो म्हणून महापालिकेत मला असं वाटतं की आता 4चा नाही 6चा कितीचाही करू द्या, एक वेळेस लोकांना 15 वर्ष दिलं आणि त्या 15 वर्षात त्याच्या बदल्यात तुम्ही काय दिलं याचा लेखाजोखा लोकांसमोर आहे ना। मग 4चा करू द्या किंवा 8चा करू द्या, जनता ठरवेल, जनतेच्या कोर्टात आता बॉल आहे। पण भाऊ 4चा प्रभाग करणं हा नागरिकांवर अन्याय नाही आणि 4च्या प्रभागाला तुमचा विरोध असणार आहे? नाही, असं आहे की आता निवडणुका घोषित झाल्या आहे, प्रभागही घोषित झाले, त्याला विरोध करून आता काय फायदा। याची चर्चा विधानसभेच्या सभागृहात झाली असताना त्यावर निर्णय घेण्यात आलेला आहे। तेव्हा आम्ही आमची बाजू सांगितली होती की प्रभाग कितीचा व्हावा आणि तरी 4चा झाला आहे। तर 4च्या प्रभागामध्येही आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊन कशा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू याकडे वाटचाल करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।